स्नेहा, काय बरं झालं तुम्हाला इथे भेटलीस. असं अचानक शेतामध्ये भेटायला आला? काय झालं, तुमच्या घरापासून येत होतो आणि मला सगळं तुझ्याबद्दल माहिती. तुमच्या घरी पाहुणे येणार, तुझं स्थळ येणार, आज तुझं लग्न जमणार. मग यापेक्षा मला काय वाटतंय की मी तुला एवढ्या वेळ कॉलेजला सोडतो. आपल्या दोघांचं कन्व्हर्सेशन पण भरपूर झालेलं आहे. मला असं वाटतंय की माझ्या मनात एखादी गोष्ट कोंडलेली नको राहायला, म्हणून मला आज तुला बोलायचंय. हा पण असं काय बोलायचंय डायरेक्ट असं? माझं ऐक ना, माझं प्रेम आहे तुझ्यावरती आणि मला लग्न करू वाटतंय तुझ्याशी. अरे नितीन, मग आधी का नाही बोलला आतापर्यंत? आधी काय बोलणार, अचानक कसं बोलणार? तू परत तूच म्हणायची तू काय करतोस, काम काय करतोय, म्हणून मला पण शेवटी काम करेल, आयुष्य पुढं वाढत जाईल. पण सध्या काय ही स्थिती नाही की तुला मी प्रूव्ह करून दाखवू. अरे पण आता काय करणार? घरी पाहुणे आलेत, लग्न जमवायचं चाललंय. अरे घरी पाहुणे आले, पण मला विचार सर, तू मला किती दिवसापासून ओळख, मला लहानपणीपासून ओळखते, मला बऱ्याचदा पाहिले, मी तुला सोडतो. पण तू 5 मिनिटाचा एखादा मुलगा तुला दाखवणार आणि त्याच्यावर तू आयुष्यभर लग्नाला तयार राहणार. त्यापेक्षा मी काय वाईट आहे, माझ्यात काय कमी आहे? हो माहिती आहे रे मला तू कसं आहे. मग ही ऐक ना, ही गोष्ट आहे ना, तू वडिलांना भावांना सांग ना समजून. आणि मला मला करायचंय लग्न तुझ्यासोबत. हा ऐक, मी कधी ऐकलंय का तू की मी कोणाच्या मागं गेलेलोय, मी कोणाला काही बोललोय, किंवा मी एखादी दारू पितो, सिगरेट पितो, असं कधी ऐकलंय का? माझ्यात अशी कोणती उणीव आहे? हा, माझ्याकडे प्रॉपर्टी नाही, जमीन नाहीये, पण मी काम करू शकतो. मला चांगल्या तुझी साथ असेल तर मी काही पण करू शकतो. बरोबर आहे नितीन, पण आता हे सगळं मी त्यांना कसं पटवून द्यायचं? तू चांगला आहे, तुला कुठल्या वाईट सवयी नाहीत, सगळं माहिती आहे, पण घरच्यांना काय सांगू काय काम करतो तो? मला त्यांना पटवण्यापेक्षा मला माझी मनातली इच्छा होती ना, मला तुझ्यापर्यंत सांगायची होती. मला तू काय म्हणते ना हे रिस्पॉन्ड करायचं, ऐकायचंय. आता मला ना याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही. पण माझी गोष्ट मनात असं तडपून राहायला नको. तू याचा विचार कर. तू काय स्थळाला हो म्हणशील किंवा नाही म्हणून काहीतरी कारण सांगू शकतीस, नाही तर मी तर म्हणते त्या मुलाला पण सांगू शकतीस. पण तू घरच्यांना आधी पटवून नाही कळलं तर माझी इथपर्यंत आहे, पळून जायपर्यंत तयारी. नाही नाही नाही, तसलं काही नको करायला. आता घरी पाहुणे आलेत, मी जाते. मी करते विचार ह्याच्यावर. ठीक हा आहे, चाल. नक्की हा. हा.